नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. त्याचं स्वरूप 5 तारखेला रविवारी सकाळी 5 वाजता या ठिकाणी अभिषेक होतो आणि अभिषेक झाल्यानंतर सकाळी 8:30 वाजता भव्य कावड्याची मिरवणूक निघणार आहे. कावड्याची मिरवणूक झाल्यानंतर दुपारी 4 वाजता आपण 12 गाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी करीत असतो. 12 गाड्याचा कार्यक्रम 5 ते 6च्या दरम्यान मध्ये आपल्याकडे होतो. तो झाल्यानंतर संध्याकाळी आपण छबिना असतो आणि छबिना झाल्यानंतर शोभेचे दारू आपले 11 साडे 11 वाजता आपण तो कार्यक्रम असतो रविवारचा. आणि सोमवारी सकाळी आपण जुन्या पद्धतीप्रमाणे सकाळी हजऱ्या घेतो. मारुती मंदिराच्या पाठीमागे हजरे असतात आणि संध्याकाळी भव्य कुस्त्याचं मैदान आहे. 6 तारखेला आपण चांगले चांगले प्रकारचे या ठिकाणी पैलवान आलेले आहेत. आपल्या इथं महाराष्ट्र केसरी मोठे मोठे महाराष्ट्र केसरी आणि चांगले नामांकित पैलवान या ठिकाणी आपण भव्य असा कुस्त्याचं मैदान घेतलेलं आहे. हा सोमवारी संध्याकाळी 5 वाजता कुस्त्याचं मैदान संध्याकाळी 10 साडे 10 पर्यंत चालतो. आणि नंतर आपण बैलगाडी शर्यत ही 8 तारखेला घेतलेली आहे आणि 8 तारखेला बैलगाडी शर्यत घेतलेली ती सुद्धा एक चांगल्या प्रकारची मागच्या वर्षी सुद्धा आपण चांगल्या प्रकारची भरवली होती. या वर्षी सुद्धा तिला चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि चांगल्या प्रकारची बैलगाडी शर्यत सुद्धा या ठिकाणी चांगली होणार आहे. आणि रहाड गाडग्याचा जो कार्यक्रम आहे तो संध्याकाळी 6 वाजल्यापासून चालू होणार ते रात्री 11 वाजेपर्यंत तो कार्यक्रम आपला 5 दिवस रोज चालणार आहे. त्याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आपल्या सर्वांना त्यांना विनंती करतो. कसं आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आट्यामान आलेले आहेत आणि ह्यावेळेस जवळजवळ 11 ते 12 पाळणे या ठिकाणी आलेले आहेत. लहान मुलांसाठी आपण त्यांना 30 रुपयाचे तिकीट ठेवणार आहेत आणि बाकीच्या पाळण्याचं काही 50 रुपये तिकीट राहणार, काही 70 रुपये राहणार आणि काही 2-3 आयटम चांगले आलेले ते प्रकारचे त्याचे 100 रुपये राहणार आहे. कारण की ते आयटम खूप याचे चांगले आयटम आलेले या ठिकाणी. सर्व भाविकांनी यात्रेमध्ये येऊन सहभागी व्हावं, यात्रेचा आनंद चांगला घ्यावा अशीच मी गावकऱ्याच्या वतीने व ट्रस्टच्या वतीने त्यांना सर्वांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो. श्री मार्कंड देवस्थान ट्रस्ट रावरी श्री खंडव्या यात्रा उत्सवाच्या कमिटीच्या निमित्ताने आपली यात्रा 5 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत 5 दिवस यात्रा ही चालणार आहे. कारण की अनेक वर्षापासून खंडोबाची यात्रेची हे राहुरीच्या शहरामध्ये हिचं बरंचसं स्वरूप वाढत आलेलं आहे. कारण की पूर्वीची यात्रा जुने आमचे सर्व गावकरी होते त्याच्यामध्ये कैलासवासी रावसाहेब पाटील डावकर असो, रावसाहेब पाटील भुजाडी असो, भाऊमामा पवार असो, भास्कर पाटील भुजाडी असो, आमचे वडील यादवराव काका तनपुरे, भागवत काका तनपुरे, तसेच आमचे बबनराव तनपुरे जुने हे संपूर्ण लोक, शिवाजी भुजाडी असो, अनेक लोक या यात्रामध्ये नरहरी मामा उदवंत कैलासवासी अनेक लोकांनी यात्रा ही भरीत आलेली आहे. आणि ती परंपरा 89 सालापासून माझ्याकडे दिली. आज 38 वर्ष झाली तेव्हापासून मी यात्रा ही भरीत आहे. आपल्या सर्वांच्या गावकऱ्याच्या सहकार्याने मला या यात्रा भरवण्यासाठी संपूर्ण व्यापारी असो आणि भाजीपाला विकणारा असो कुठल्याही समाजाच्या लोकांनी या राहुरी शहरामध्ये हे खंडोबा मंदिराचं वैभव वाढवण्यासाठी खूप मला मदत केलेली आहे. अनेक या ठिकाणी आपण कामं कुठला शासकीय निधी नसताना या मंदिराची शोभा ह्या राहुरी शहरातल्या किंवा राहुरी तालुक्यातल्या लोकांनी ही खरी वाढवलेली आहे. आणि अशीच मदत मला सातत्याने सर्वांनी करावं आणि माझे जे सहकारी आहेत यात्रा भरवण्यासाठी ते मला मदत करतात त्यांचे खूप मला या ठिकाणी सहकार्य पत्रकारांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कारण की आपल्या गावामध्ये हे यात्रेमध्ये सर्व लोक याच्यामध्ये सहभाग घेतात, सर्व लोक याच्यामध्ये सहभाग घेतात. खूप लोकांनी या ठिकाणी सहकार्य करून हे मंदिर आपल्याला ही यात्राला शोभा वाढायचं काम केलेलं आहे. ही यात्रा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये 12 गाड्या वाढल्यानंतर यात्रा आपली थांबायची, म्हणजे संध्याकाळी 8:30ला दुकानं बंद व्हायची. पण आता सातत्याने 4-5 वर्षापासून 5 दिवस यात्रा आपली चालू राहिलेली आहे आणि यात्रेमध्ये सर्व लोक सहभाग घेऊन खूप आनंद सर्व लोकांनी घ्यावा अशी मी यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे जे भगत लोक आहेत हे सुद्धा या ठिकाणी स्वच्छता वगैरे चांगल्या प्रकारची ठेवतात. सर्व आमच्या सहकार्यांच्या या ठिकाणी लक्ष असतं आणि असंच मला सहकार्य सर्वांनी करावं आणि यात्रेमध्ये सर्वांनी सहभाग घेऊन ही यात्रा चांगल्या उत्सव साजरी करावा असं मी सर्व
गावातल्या नागरिकांना, तालुक्यातल्या येणाऱ्या नागरिकांना सर्वांना एक नम्र आवाहन करतो, आपण सर्वांनी यात्रेमध्ये सहभाग घेऊन यात्रेचा उत्सव चांगला आनंदात घ्यावा. यावर्षी नवीन पाळणे आलेले आहेत, तर काही रेट मध्ये काही किंवा काही काय फरक करणार आहे तुम्ही रेट मध्ये? कसं आहे, पाळणे जवळजवळ 11-12 आयटम आहे त्यांच्यावाले. लहान मुलांसाठी 30 रुपयाचे तिकीट ठेवणार येते आणि मोठे जे पाळणे आहेत त्याचे 50 रुपये, 70 रुपये, 80 रुपये आणि काही 1-2 मोठेले आयटम त्यांचे वेगळ्या पद्धतीचे आलेले आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.